समर्थ. मी डॉक्टर राखी आपल्याला शुक्रवारी काय करायचं हे सांगण्यासाठी आले आहे. शुक्रवार हा माय भवानी तुळजाभवानीचा त्याचप्रमाणे कुलस्वामिनींचा वार आहे आणि या वारी आपण मातेला खूप खूप खुश करण्याचा प्रयत्न करतो, कारण ती आपल्याचे खूप आशीर्वाद द्यायला पाहिजे. लक्ष्मीचा दिवस आहे. माता लक्ष्मी आपल्याला प्रसन्न राहो, आपल्या पिढ्यानपिढ्या सुख समाधान आणि धनाने आपलं घर भरून राहावं हीच तिच्याकडे अपेक्षा असते. आणि ह्याच्यासाठी आपण तुळजाभवानी कुलस्वामिनीला आणि महालक्ष्मीला गजरा अर्पण करतो, हळदी कुंकू अर्पण करतो, ओटी भरतो. आजचा जो शुक्रवार आहे, या शुक्रवारी मात्र तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करायच्याच आहे, कारण संध्याकाळी 7:56 अमावस्या सुरू होणार आहे आणि अमावस्या ही दुसऱ्या दिवशी 8 वाजेपर्यंत चालणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला खूप महत्त्वाचा शुक्रवार आहे. 30 तारखेला आपला नववर्ष सुरू होतं, गुढीपाडवा होतं आणि हा शेवटचा शुक्रवार आपल्या ह्या हिंदू कॅलेंडरप्रमाणे आहे. तर आपल्याला हा शुक्रवार साजरा करायचा आहे. सकाळी उठून आपली घरामध्ये सगळी साफसफाई करायची आहे, दारामध्ये रांगोळी काढायची आहे, लक्ष्मीची पावलं काढायची आहे. रांगोळी काढून दरवाजाला आंब्याचं किंवा अशोकाचं पानाचं तोरण लावायचं आहे. मीठ घालून तुम्ही किंवा गंगाजल, रोज गुलाबजल किंवा तुमच्याकडे गोमूत्र असेल ते घालून तुम्ही स्नान करा. प्लस आपल्या लादी पुसा, सर्वत्र स्वच्छता ठेवा, अत्तर लावा, देवांनाही पूजा करा, दहीने शंकराची पूजा करा. मातेलासुद्धा दही आणि दुधाने पंचामृताने न्हाऊ घालून त्यांची पण पूजा करा. हळदी कुंकू लावा, गजरा वेणी लावा, सुगंधित अत्तर लावा. अशा प्रकारे आपल्याला हे करायचंच आहे. शंकराला आपल्याला दही अर्पण करायचं आहे आणि त्यांची पूजा करायची आहे. शुक्रवार हा इतका महत्त्वाचा आहे कारण आपल्याला शनिवारची तयारी करायची आहे. शनिवारी आहे अमावस्या आणि ही शनी अमावस्या फार मोठी अमावस्या आहे. त्याच्यामुळे तुम्हाला शुक्रवारीच नारळ आणून ठेवायचा आहे. परत गौऱ्या आणायच्या आहे, कारण थोडा आपल्याला अभिषेक तूप घालून अभिषेक करायचा म्हणून शेणाच्या गौऱ्या मिळतात, छोट्या छोट्या दुकानात मिळतात, त्या आणायचं आहे. लवंग आहे, मिरे आहेत, दालचिनी आहेत, अशा प्रकारचं तेजपत्ता आहे, थोडासा कोळसा, हे सगळं तुम्ही आणून ठेवा. कारण शनिवारी आपण घरातल्या घरात एक छोटासा, मी तुम्हाला सांगेल, एक छोटासा आपल्याला अभिषेक करायचा आहे, जो देवीसाठी असणार आहे. कारण अमावस्या आहे, संध्याकाळची वेळ आहे अमावस्याची आणि आपल्या घरातील नंतर आडापिडा दूर होण्यासाठी, जे पण अडचणी आहे ते दूर होण्यासाठी आपल्याला ते करायचं आहे त्या शनीवर. आणि आपण ती शनी अख्ख्या घरामध्ये धूप पाणी घालून फिरवणार आहोत पहिला अभिषेक झाल्यानंतर, आणि तिला बाहेर ठेवून देणार आहोत आणि त्याच्यानंतर तिचं विसर्जन दुसऱ्या दिवशी करणार आहोत. तर अशा प्रकारे आपण उद्या शनिवारसाठीसुद्धा तयारी करून ठेवा. उद्या जर जमलं तर तुम्ही तुमच्या जवळपास देवीचं मंदिर असेल तर तिथे ओटी भरा, नारळखणाने ओटी भरा, एखादी सवाशिणीची ओटी भरा, किंवा घरी कुणाला लहान मुलगी वगैरे असेल तिला हळद कुंकू लावून गजरा द्या, काहीतरी स्वीट द्या, खीर बनवा, त्याच्यात केशर घाला, इलायची घाला. देवीला इलायची फार आवडते. जर काही जमलं नाही तर इलायची तुम्ही 5 इलायची देवींना अर्पण करा. तुम्ही खा, घरातल्या सगळ्यांना इलायची खायला द्या. अशा प्रकारे शुक्रवार आपण साजरा करायचा आहे. महिलांनो, न विसरता ब्युटी पार्लरमध्ये जायचं आहे आणि स्वतःसाठी काहीतरी ब्युटीचं ऑइल मसाज, स्पा, फेशियल काहीतरी करायचं आहे. दर शुक्रवारी न विसरता महिलांनी आपल्या सौंदर्याकडे लक्ष द्यायचं आहे. श्री स्वामी समर्थ.